नमस्कार. अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सध्या आंब्याचं सीझन चालू आहे. सगळीकडे अशा हिरव्यागार कैऱ्या बघायला मिळत आहेत. तर चला आज आपण त्याच्यापासून एक मस्त असा तोंडी लावायचा प्रकार बघूया. तर त्यासाठी आपण सुरुवातीला ह्या कैऱ्या अशा पूर्ण साल काढून घ्यायच्या आहेत आणि हे असं पूर्ण त्याचा गर काढून घ्यायचा. याच्या आत कोय झाली असल्यामुळं आपण असं कट साईडनं फक्त त्याचा गर कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण त्याच्या स्लाइस बनवून घेऊया काढलेल्या गराच्या. तुम्हाला जशा आवडतील त्या आकारात तुम्ही त्याच्या स्लाइस बनवू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही स्लाइस बनवा. नंतर आपण ह्या स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या आहेत. अशा आपण धुवून घेतल्या. आता एका कढईत 1 चमचाभर तेल घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की मी इथं 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, थोडा ओवा, मेथी आणि 2 तमालपत्र घेतलेत. आता हे तेल गरम झाल्यावर हा सगळा खडा मसाला आपण याच्यात टाकायचा आहे आणि जास्त भाजायचा नाही. आपण याच्यात लगेच आंब्याच्या फोडी टाकून घेऊया आणि हे असं परतून घ्यायचं. आंब्याच्या सीझनमध्ये आंबा आला की आपल्याला त्याच्यापासून अगदी खूप नवनवीन आपण प्रकार करून खात असतो, तोंडी लावणं बनवत असतो. तर त्यातलाच हा एक खूप सुंदर प्रकार आहे. अगदी टेस्टी म्हणला तरी चालेल. तुम्ही एकदा केलात ना वारंवार कराल. त्यासाठी आपण 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मीठ टाकले आणि याला अगदी जास्त काही सामग्री लागत नाही, अगदी काही वेळ जास्त लागत नाही आणि कुठलं रॉकेट सायन्स लागत नाही. त्यामुळे तुम्ही सहज बनवू शकता. नक्की ट्राय करा. आपण याच्यात आता थोडं पाणी घालूया. पाणी एक साधारण कपभर पाणी घातलं आहे मी याच्यात. मला वाटतं थोडं कमी पडतं आहे, अजून थोडं टाकूया आपण पाणी. कारण कसं आहे, ज्या वेळेला लास्ट स्टेजला थोडंसं हे असं क्रीमी राहिलं पाहिजे, कोरडं झालं नाही पाहिजे. आता आपण ज्या कोय काढून घेतल्या होत्या त्यालाही अजून आपला गर आहे ते आपण आता त्याचं पन्हं बनवून टाकूया ना, कशाला उगाच वाया घालवायचं. तर चला आपण याच्यात 1-1.5 ग्लास पाणी घेऊया आणि याच्यात 1 शिट्टी काढून घेऊया कुकरला. इकडं हा आंबा आपला चांगला उकळला आहे. त्याच्यात आपण साधारण पाऊण वाटी गूळ घालतो आहे. इथं मी 4 आंबे घेतले होते, त्यासाठी मी 1 वाटीला थोडं कमी म्हणजे पाऊण वाटी गूळ घातलं आहे. आंबा जसा आंबट आहे त्याच्यावरती गुळाचं प्रमाण ठरवायचं. जास्त आंबा आंबट असेल तर जरा जास्त गूळ टाकायचा. आंबा नॉर्मल असेल तर गूळ थोडा कमी केला तरी चालेल. आता हे असं आपण पूर्ण शिजू द्यायचं आहे. हे बघा मस्त दिसते ना. हे आता पाणी आणि ते गुळाचं पाणी याच्यामध्ये हे शिजून पूर्ण आंबट, गोड आणि तिखट अप्रतिम चव लागते. हे बघा किती छान दिसते आणि चवीला तर खूप छान लागते. तुम्हाला जर हे उपवासासाठी वापरायचं असेल तर खडे मसाले तुम्ही स्किप करूनही करू शकता. तुम्हाला जे चालतात उपवासाला ते मसाले टाका आणि बनवा. अप्रतिम सुंदर लागतं.
हे बघा, आता हे आपलं लोणचं बनलेलं आहे. तर तुम्ही असं बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा आणि आठवणीनं एक छानसं कमेंट करा. तर चला, आता आपण हे तयार झालेलं लोणचं तर बघू शकताय. आपलं हे मस्त अगदी डिलिशियस लोणचं तयार आहे. हे अगदी तुम्ही 8-15 दिवस असं ठेवून खाऊ शकताय. उन्हाळ्यामुळं आपल्याला जेवण जात नाही, त्यासोबत हे एक छान आहे तोंडी लावणं. तर हे असं काचेच्या कंटेनरमध्ये आपण भरून ठेवायचं हवाबंद ह्याच्यात. इथं आपली कोय शिजायला आपण कुकरमध्ये ठेवलेली, ते शिजले. आपण आता ते काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्या कोयचा गर आपण काढून घ्यायचा. त्याच्यात गरजेप्रमाणे गूळ घाला. थोडी वेलची पूड, गूळ आणि मीठ. मस्त आपलं पन्नं तयार झालं. हे असं गाळून घ्या आणि बघू शकताय तुम्ही एका रेसिपीसोबत मस्त 2 रेसिपी तयार झाल्या ना. हे बघा, यात आपण मस्त फ्रीजमधलं थंड पाणी घालायचं. राहिलेलं ते पण आहे ते तुम्ही फ्रीजला ठेवून पिऊ शकता. तर चला, तुम्हाला आपल्या ह्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.